या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूरकरांनो, जेव्हा तुम्ही रात्री साखर झोपेत असता तेव्हा तुमच्या गल्लीत, कॉलनीमध्ये चोरी करण्यासाठी चड्डी गँग फिरत आहे, त्यामुळे सावधान रहा। शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत। त्यातच आता चड्डी गँगमुळे शहरवासियांची झोप उडाली आहे। वसंत विहार, थोबडेनगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी, धानम्मा नगर आदी परिसरात रविवारी पहाटे 3:30 ते 4:30च्या दरम्यान चौघे चेहरा पूर्णतः काळ्या कापडाने झाकून अंगावर काळा टी शर्ट आणि चड्डीवरती फिरत असल्याचे दिसून आले। शहरातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शहरातील 7 पोलीस ठाणे हद्दीत अचानक नाकेबंदी करून तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे। शिवाय रात्री ही संशयितांची तपासणी केली जात आहे। पोलीस एवढे सतर्क असूनही शहरात चड्डी गँग मोकाट फिरत आहे, त्यामुळे अशा गँगवर वेळी आळा घालण्यात यावा अशी मागणी शहरवासियांमधून होऊ लागली आहे। वसंत विहार, गायत्री नगर, संकेत थोबडे नगर, निखिल थोबडे नगर, धानेश्वरी नगर, स्वराज नगर, आर्यनंदी नगर, व्यंकटेश्वर सिटी अशी उपनगरे बसली आहेत। जवळपास 25,000हून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत। महापालिकेला सर्वाधिक टॅक्स भरणारा हा परिसर, नेमक्या अशाच परिसराला हेरून चड्डी गँग लक्ष करत आहे। सर्वच नगरातील रहिवाशांनी रात्री सतर्क राहावे। पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, पण भीती नाही। आपल्या समूहातील इथे राहत असलेल्या पोलीस प्रशासनात असणाऱ्या सदस्यांनी या बाबतीत गंभीरपणे दखल घ्यावी। काही दिवसांपूर्वी अवंती नगरात दोघे साधूच्या वेशात येऊन एका घरामध्ये पाहुणचार घेतला आणि जाताना उदाचा दूर करून 1 तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन पळून गेल्याचेही या परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले। अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरातील किसन संकुलात शुक्रवार 18 जुलै रोजी रात्री चोरांनी गणपती मंदिरातील दानपेटी फोडली। परिसरातील 2 बंद घरे फोडून घरातील हजारोंचा ऐवज चोरांनी लंपास केला। शनिवारी रात्री मध्यरात्री 3च्या दरम्यान या परिसरातील कुलूप तोडले। साहित्याची अस्ताव्यस्त करूनही काही न सापडल्याने आणि शेजारच्यांच्या गोंधळाने त्यांनी काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।